तुटून. पोळा बघ केवढे. ते डायरेक्ट आपल्याला असं याच्यामध्ये टाकायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय कपाले. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आलो आहे मस्तपैकी रानामध्ये भटकंती करायला, म्हणजे आपण मोळं काढायला आलो आहे. आणि मागच्या वेळेस आपण आलतो ना मोळं काढायला, तेव्हा ना मध जास्त नव्हती, म्हणजे मोळं भेटत होती पण तेव्हा ना मध जास्त नव्हती मोळांना. आज आपण आलो आहे, बघूया आपल्याला किती मोळं भेटत आहेत ते. तर आपल्याला आहे ना मोळं काढून त्याची एक जबरदस्त रेसिपी बनवायची. म्हणजे ते पोळे असतात ना, त्याची भाजी केली जाते. काही लोकांना माहीत नसेल, पण आपण त्याची एक जबरदस्त रेसिपी बनवूयात आणि बघूयात आपल्याला आता किती मोळं भेटत आहेत ते. हे का आपण मस्त जंगल आहे, इकडे जंगलामध्ये आलो आहे आणि आपल्यासोबत रवी आला आहे. तर मोळं शोधायचे अजून आपल्याला. तर बघूया आपल्याला किती मोळं भेटतात आणि मोळं काढूयात. मला जास्त मोळं काढता नाही ती, धुरी देऊन मोळं काढायला लागतील. म्हणजे आपल्याला जाळ करून धूर बनवायचं आहे आणि मोळं असली ना का त्या मोळांच्या खाली धूर लावायचा, म्हणजे मोळाचे मासे लगेच उठून पळून जातात. तर चला फटाफट बघूयात, मोळं शोधूयात. तर या का मित्रांनो, रवीने काठी तोडली आणि याला आपल्याला पुढे गवत बांधायचं आहे. मी तुम्हाला बोललो होतं ना, मला मोळं जास्त काढता येते नाही. खरंच मला मोळं जास्त काढता येते नाही. हे का आपल्याला हे गवत आहे ना बांधायला करायचं आहे, धुरी करण्यासाठी. रवीला पण येत नाही मोळ काढता, त्याच्यामुळे आपल्याला असंच ॲडजस्ट करायला लागते. मग तात्पुरतं काय नाही, आपल्याला काय लगेच हे करायचं आहे. असं आपल्याला पुढं गवत बांधायचं आहे आणि वाकांना बांधायचं आहे, थोडासा आधार म्हणून. याला पुढं आपल्याला जाळायला पली देवानी का नाही, भाला का काय म्हणतात, पलिदा. तर चला मित्रांनो, हा काही तर आपल्याला जबरदस्त मोठं मोळ भेटले आणि सगळ्यात पहिलं मोळ आहे आपलं. मम्मीने सांगितले आपल्याला, कारण का मम्मीने ते इकडे आलते हिरडे आपल्यात ना इकडे हिरड्यात, ते हिरडे बघायला आलते आणि आपल्या हिरडीला ते मोळ. आता बघूया आपण काढून. इथून आपल्याला जायचं आहे वरती. बघा दिसते का तुम्हाला? तू गेला इथं वर. जबरदस्त मोळ आहे मित्रांनो, अडचणी वर जायला काटत बरं का, हा काटत. काट्यांमधून वरती जायचं आहे. माचीस मध जास्त असणारे मळाला बरं का. तोंडा पडूनच माशाचा. यार मोळ गेला तुटून. पोळा बघ केवढे. टक खाली. खाली टाका मग सगळी इकडे. याला पण नाही. मग हायरे पण सगळी सांडली खाली. अजून आहे त्याला वर. तरी घे हातात, ही वरची बाजू आणि ती तुझ्या हातात दिली ती खालची बाजू. दोन भाग झाले. हा ना, खांदी चिरली रे. आणि इथं जागा आहे ना ती बसायची. पोळा बघ केवढे. पोळा किती मोठे दाखव ती मग. हा का एवढी मध्ये आपल्याला, आणि आपला पोळा आहे.
तशी मग जास्त आहे मित्रांनो, ते बसायला पण जागा नव्हती. चला बघूया आता दुसरा शोधू आपण बाजूला. हा काही पोळेत आपले, याची आपल्याला भाजी बनवायची आणि एवढी मध भेटली आपल्याला. हे अजून आपण मध नाही काढली म्हणजे तिच्या आतमधून मध काढावी लागते. तरी पण मध चांगली भेटली आपल्याला का नाही. पोळे पण जबरदस्त भेटली. ही सफेद बाजू आहे ना मित्रांनो, हिची आपल्याला भाजी बनवायची. त्या करावी आता भाजी करण्यासाठी ते सफेद बाजू काढून घ्यायला लागले. काय रे ते मासे जळालेले माशा. थोड्या नाही का त्या जिवंत असते दुसरे ते माशाचं. हा काशी आपल्याला फक्त सफेद बाजू घ्यायची रवी, ते नाही ना घ्यायचं. नाही ते डायरेक्ट आपल्याला असं याच्यामध्ये टाकायचं आहे. हे म्हणजे मासेच असतात ना रवी. हा या माशा बनायला लागले ते. हा माशा, जिवंत माशा. असं आपल्याला का हे पण पोळीचे काढून घ्यायचे सफेद बाजू. फटाफट काढून घेऊयात. हे मूळ आपण मोठं मूळ काढले ना, ते जास्त दिवसाचं होतं त्याच्यामुळे हे थोडंसं काळं दिसते. हे सगळे मसाले त्यात टाकून घ्यायचे का लई. काढून ठेवते का मिरची. हां मिरची. हां बस. तर चला आपली का भाजी याच्यावरती चुलीवरती ठेवली आपण. चांगली हलवून घ्यायची. पहिलं तेल टाकायचं करावी, थोडी गरम करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचे. का तेल सगळ्यात पहिले तेल. हवा जास्त आहे ना त्याच्यामुळे थोंड भरायचं. थोंड येईल डायरेक्ट आपण. असं आपल्याला का आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याला मग तेल टाकले भाजीमध्ये. चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला, हात जळायला नाही पाहिजे. अजून एकदा एक हात खाली ना भाजी कशी होती. एक नंबर. आपल्या का मसाले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. हा सुगंध एवढा जबरदस्त येतोय ना. हलव दे. तर फायनली मित्रांनो आपली भाजी रेडी झाली आणि आपण आता ना चपात्या घेऊन आलोय. कारण का इकडे रानामध्ये फिरायचं सोपं नसते, भूक लागते जबरदस्त. इथंच घे खाली, इथंच घे. हां इथंच बस बस. हा हा जबरदस्त. आपले ते हे काय म्हणते आता सुकटीची भाजी, सेम सुकटीची भाजी आणि झाली. वास कसा येते जबरदस्त सुगंध. चला मित्रांनो आता खाऊन घेऊयात. जबरदस्त भूक पण लागली फिरून फिरून. कारण का आपण खूप फिरलोय म्हणजे असं रानामध्ये. दोन मोळांसाठी किती फिरलोय आपण. हो ना राव, तरी शोधायला किती शोधायला ना. तर मित्रांनो फायनली आपली का भाजी रेडी झाली. रवीने मस्त रेसिपी बनवली आपल्या पोळ्यांची आणि आपण घरून चपाती घेऊन आले. बघूया टेस्ट करून कसं झालं ते.
अशी माझी मम्मी बनवून द्यायची आम्हाला घरी. आम्ही असं मोळं काढायला गेले होते. असं विचारची टेस्ट बघूया कशी आहे. का भाजी मस्त. एक नंबर झाले मित्रांनो खरंच. फक्त आहे ना आपण पाणी टाकलं नाही ना त्याच्यामुळं थोडंसं मीठ आहे ना आपण मीठ टाकलं होतं ते तसंच राहिलं आहे थोडं थोडं. त्याच्यामुळे ना थोडं खरट लागतंय. पण एक नंबर झाली रेसिपी. कारण का आपण मसाले मस्त आहेत ना तेलामध्ये मस्त मसाले मिक्स केलेत. एक नंबर झाले. चला या पटापट खाऊन घेऊयात. तर मित्रांनो फायनली आपली रेसिपी संपले आणि जबरदस्त रेसिपी झाली होती. म्हणजे मी एक दोनदा खाली होती पहिल्यांदा आणि आज परत एकदा रवीने मस्त रेसिपी बनवली होती. आणि रवीने बरेच वेळा खालती ना रवी. चपाती बरं खाण्याची मजा वेगळी आणि त्याच्यामध्ये भाकर असती ना तर अजूनच वेगळी मजा आली असती. तर चला आता चाललो आहे घरी आणि आता वाजलेत 4:30 वाजून गेलेत. बराच टाईम झाला आपल्याला येऊन. भर उन्हामध्ये आपण मोळं शोधत होतो पण आपल्याला जास्त मोळं भेटली नाही. तरी आपल्याला 2 मोळं भेटली होती आणि एक बारीक होतं म्हणजे नवीन बसलं होतं त्याच्यामुळं आपण ते काढलं नाही आणि जास्त उंच पण होतं आणि हिरडीच्याच झाडाला होतं. तर आपल्याला मस्त 2 मोळं भेटली आणि मस्त काढण्याची मजा पण खूप वेगळी असते. काय झालं रे? लागलं का? तुटली का चप्पल? तर चला फटाफट जाऊया घरी. आणि मित्रांनो मोळाच्या पोळ्यांची कोणाकोणाला रेसिपी आवडते त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये कळवा.